आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. बिचारी राधाबाई. राम वैद्य बुवा, तुम्ही राधाबाईला जाऊन सांगा की तिला साईबाबाने गुरुपदेश नाही दिला म्हणून काय झालं. मी तिला गुरुपदेश देण्यासाठी तयार आहे. अरे हो द्वारकानाथजी, हे तर मी विसरूनच गेलो होतो. राम राम राम. चला. नमस्ते राधाबाई. नमस्कार. उदास व्हायची काही गरज नाही. बरं झालं की तुम्ही त्या साईला आपलं गुरु नाही बनवलं ते. अरे राम राम राम. तो तर पाखंडी आहे, ढोंगी आहे. गुरु उपदेश देण्यालायक तर आमचे द्वारकानाथजी आहे. ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत ह्यांना गुरु केलंय त्यांचं तर नशिबाच फुटलाय. फुटेल नालायका, नक्कीच फुटेल. गप्प बस. राधाबाई, द्वारकानाथजी तर तुमच्यावर नक्कीच अनुग्रह करतील. आता मला कोणाच्याही अनुग्रहाची गरज नाहीये. साईबाबांनी नकार दिल्यानंतर आता मी शिर्डी सोडून अक्कलकोटला जाणार आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणांची सेवा करत माझं उरलेलं सारं आयुष्य घालवेल. आता तेच माझे गुरु असतील. पाहिलत का वैद्य बुवा, नकार ऐकल्यानंतरही लोकांना साईबाबांचाच अनुग्रह हवाय. सगळ्यांना साईबाबांनाच आपला गुरु करायचाय. आणि आपले द्वारकानाथजी गुरु होण्यासाठी आतुर झाले असूनही कोणीच त्यांना आपला गुरु करायला तयार नाहीये. वैद्य बुवा, समजून घ्या. साईबाबा आणि द्वारकानाथजींमध्ये किती फरक आहे ते. कुठे गंगाजल आणि कुठे हे घाणेरडं पाणी. आता मी खरंच पाणी काढतो. सोडू नका त्याला. राधाबाई, अक्कलकोट स्वामीजी, तुम्ही? राधाबाई, तू अक्कलकोटला काय येतेस? मी तर इथं शिर्डीतच आहे. मला अक्कलकोट स्वामींचा साक्षात्कार झाला. आता मी शिर्डी सोडून कुठेही नाही जाणार. साईबाबांकडूनच गुरुपदेश घेईन. साक्षात्कार काय असतो? साक्षात्कार सत्याचा, खऱ्याचा आरसा असतो. साक्षात्कार वास्तवाचं ज्ञान आहे. साक्षात्काराचा अर्थ असतो आपल्या चुकांची जाणीव होणं. साक्षात्कारच योग्य मार्गाचं मार्गदर्शन असतं. साक्षात्कार आपल्याला सांगतो की फक्त ईश्वरच आपला खरा मित्र आहे. साक्षात्कारामुळेच आपल्याला हे समजतं की या विशाल जगात आपण एकटे नाही आहोत. ईश्वर आपल्या सोबत आहे. साक्षात्कार ज्ञानाचा आविष्कार असतो आणि आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा आवाज असतो.
साक्षात्कार. साक्षात्कार होणं म्हणजेच आपले डोळे उघडणं. काय बरोबर आहे काय चूक हे आपल्याला समजणं. कोण आपलं आहे, कोण परक आहे, कोण आपलं नाहीये याची जाणीव होणं. साक्षात्काराचा असाही अर्थ असतो तो म्हणजे सत्य जाणून पश्चाताप करणं आणि आपल्या अश्रूंनी आपलं मन धुवून देवाची भक्ती करण्यासाठी स्वतःला पवित्र करणं. सबका मालिक एक. अरे बापू, दक्षिणा नाही देणार का मला? हो बाबा. बेटी, दक्षिणा नाही का देणार? देवा, तुम्ही राधाबाईकडून दक्षिणा का नाही घेत? कोण राधाबाई? त्याच ज्यांना तुम्ही आई म्हटलं होतं, ज्यांना तुमच्याकडून गुरु उपदेश हवाय. अरे तुम्ही तर असं वागताय जसं की काही माहितीच नाही. तुम्ही सगळं काही जाणता बाबा. हेही माहिती असेल की राधाबाई निराश होऊन अक्कलकोटला जाणार आहे. साई बाबा, तुम्ही तर द्वारिका माईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं भलंच करता. मग तुम्ही राधाबाईंचं भलं का नाही करत देवा? तू तुझा विचार कर श्यामा. तुझी कुलदेवी तुला केव्हाची वणीला बोलावतेय. जा, तुझं भलं होईल. हा, तुम्ही माझं म्हणणं टाळताय देवा. हा, सबका मालिक एक. अरे अरे, रडायचं नाही बाळा. काय हवंय तुला? आ, आ, काय हवंय? का रडतोयस? अरे रडू नको. काय हवंय तुला? आता थांब ना. हा नक्कीच माझा गोपाल असणार आहे. गोपाळ, गोपाळ रडतोय. हा त्याचाच आवाज आहे. तो रडतोय. गोपाळ, गोपाळ. हे हवंय का? हा, देते. तू ये बाळा, शांत हो बरं माझ्या गोपाळ बाळा. शांत हो. गोपाळ, गोपाळ बाळा. ह्याचं नाव गोपाळ नाहीये, प्रसाद आहे. प्रसाद. हा हा, प्रसाद बाळा. प्रसाद बाळा. नाही बाळा, प्रसाद, रडू नकोस. हा, आता का रडतोयस बाळा? आता तर दाई आलीये ना. आजा आजा री निंदिया, धीरे धीरे से आजा. राजा बिटुआ की अखियों में समा जा रे. आजा निंदिया, आजा आजा री निंदिया, धीरे धीरे से आजा. राजा बिटुआ की अखियों में समा जा रे. आजा निंदिया. नाही, तू ह्याचा पापा नाही घ्यायचास. मी विसरले होते. मला माफ करा तुम्ही. हे घ्या, घ्या. विसरले होते, मी विसरले होते. काय झालं बाबा? तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. कलियुगाचा प्रभाव पाहतोय नूरताई.
परंतु तुम्ही व्याकुळ का झालायत? माणसाचा त्याग बघून माझं मन भरून येतं सगुण. त्याग तोच करू शकतो जो स्वार्थी नसतो. त्याग तोच करू शकतो ज्याचं मन मोठं असतं. त्यागात आग असते सगुण. ज्याच्या अंगी या आगीतून जाण्याची, या अग्निपथावरून चालण्याची क्षमता असते, तोच त्याग करू शकतो. आणि हा त्याग एक आईच करू शकते. त्यागाचं दुसरं नावच मुळी आहे आई. आई जी आपल्या इच्छांना त्यागाच्या आगीत होरपळून नेहमी आपल्या मुलांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या पदरात ती सूर्यालाही बांधून ठेवू पाहते, म्हणजे तिच्या बाळाला सूर्याच्या उष्णतेचा त्रास होऊ नये. मूल कुठेही असो, आईला त्याची काळजी लागून राहिलेली असते. त्यानं खाल्लं असेल की नाही, तो बरा असेल ना, त्याला काही त्रास तर नसेल ना. मुलगा भलेही तिची काळजी घेवो किंवा न घेवो, तिला मात्र कायम आपल्या मुलाची चिंता लागून राहिलेली असते. सून आल्यानंतरही आपल्या अपमानाचा विचार न करता एक आई आपल्या मुलासाठी जगत राहते. आपल्या मुलासाठी आपलं सुख, समाधान, शांती, अगदी आपल्या झोपेचाही त्याग करणाऱ्या एका आईला नाईलाजानं रडताना मी आज पाहिलंय नानावली. आपल्या मुलासाठी तिनं आपलं आयुष्यभराचं दुःख स्वीकारलंय. म्हणूनच माझे डोळे भरून आले. सबका मालिक एक. खंडोबाराया जय खंडोबाराया, खंडोबाराया जय खंडोबाराया. तेरे गुण गा रहे भक्त जन मना रहे. तेरे गुण गा रहे भक्त जन मना रहे. मंगल महोत्सव मन भाया. खंडोबाराया जय खंडोबाराया, खंडोबाराया जय खंडोबाराया. देवों के सरताज तेरा अटल रहे साम्राज्य. हर कोई बोल रहा है आज जय खंडोबा की. हर कोई बोल रहा है आज जय खंडोबा की. खंडोबाराया जय खंडोबाराया, खंडोबाराया जय खंडोबाराया. खंडोबा तू भक्तजनों को प्यारा है. खंडोबा तुझ पर विश्वास हमारा है. तेरे होते नहीं किसी का भय हमको. देवा तू सबके हित का रखवारा है. नाचो रे नाचो रे नाचो रे नाचो. गाओ रे गाओ रे गाओ. बोलो रे जय खंडोबा, जय खंडोबा.
खंडोबाचं चाल म्हणं. खंडोबाचं चाल म्हणं. मला सोडून जाऊ नका बाबा, मला सोडून जाऊ नका बाबा, मला तुमच्या बरोबर घेऊन जा बाबा. हा मुलगा मला बाबा म्हणतोय, ह्याला नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. बहुतेक यात्रेत हा मुलगा आपल्या आई वडिलांपासून हरवलाय. अरे आत्ताच तर तो इथं होता, माझ्या समोर. कुठं गेला? साईनाथ, मी माझ्या लेकराला अजूनपर्यंत विसरू शकलेलो नाही. बहुतेक म्हणून माझं दुःख ह्या मुलाच्या रूपात माझ्या सोबत आलंय. माझी पत्नी ही मुलाच्या विचाराने अस्वस्थ असते. ती तर तुम्हालाही दोष देते. आज जर माझा मुलगा असता तर तोही माझ्यासोबत खंडोबाचं दर्शन घ्यायला जेजुरीला आला असता. खंडोबा देवा, तुझा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असू दे. साईनाथ, तुमची कृपा कायम माझ्यावर राहू द्या. जे भक्त खऱ्या मनाने माझी भक्ती करतात, मी त्यांचा भक्त होऊन जातो. दर्शनी माझं त्यांच्याकडे लक्ष असतं. त्यांचं सुख दुःख माझं सुख दुःख होऊन जातं. विकारांनी भरलेल्या या जगात माझा प्रयत्न हाच असतो की कसं मी त्यांना त्यांच्या कर्मबंधनातून मुक्ती देऊ. असे भक्त सदैव माझं नामस्मरण करत असतात आणि मी त्यांना सदैव परमानंद देत असतो. ते माझ्या गुणांचं गायन करतात तर मी त्यांना विकारांमधून मुक्ती देतो. ते माझ्यावर विश्वास ठेवतात, श्रद्धा असते त्यांची आणि धीर देखील ठेवतात. मग मी त्यांच्या साऱ्या पापांचा विनाश करतो. ते संपूर्णपणे मला शरण येतात आणि मी त्यांचा उद्धार करतो. सबका मालिक एक. काय झालं? घसा खराब झाला की काय तुझा? नाही, गेल्या काही दिवसांपासून झोप उडाली आहे माझी. झोप उडलीये? का बरं झोप उडलीये तुझी? माहित नाही असं का वाटतंय की तुझी नियत तर खराब नाही ना झाली आहे दादा? दिनकर, हे बघ शंकर, तू म्हणाला होतास की कायदेशीर कागदपत्रांवर दादाच्या सह्या घेऊन ये. मी इस्पितळात गेलो आणि जसा मी विचार केला होता अगदी तसंच दादाने न वाचताच कागदपत्रांवर सह्या केला आणि सगळी संपत्ती आपली झाली. मग संपत्ती आपली नाही झाली, फक्त तुझी झाली. कारण तू त्या संपत्तीमधला अर्धा हिस्सा अजूनही मला दिला नाहीयेस. पण आज मी ठरवूनच आलोय. काय ठरवून आलायस तू? हा, काय ठरवून आलायस तू? की मला आता या संपत्तीचा अर्धा हिस्सा आज आणि आत्ता पाहिजे. हिस्सा पाहिजे तुला? हो, तू तर मोठ्या भावाला धोका दिलास. तू तर मला देखील धोका देऊ शकतोस, पण मी धोका नाही खाणार. मला सगळ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा आजच पाहिजे. नालायका, हे घे,
हे घे हिस्सा पाहिजे तुला बोल पाहिजे अजून हिस्सा हे घे हिस्सा पाहिजे जसा विचार केला होता तसंच घडलं अगदी. देवाचं वागणं पण विक्षिप्तच आहे. इथं न न्यायालय आहे न वकील, पण त्याचा कायदा मात्र कोणालाही सोडत नाही. सगळ्यांना न्याय मिळतो. कायदा काय असतो? जसं कराल तसंच भराल, जसं पेराल तसंच तर उगवेल. तुम्ही दुसऱ्यांची मदत कराल तर दुसरे तुमची मदत करतील. तुम्ही दुसऱ्यांचा आदर कराल तर तुम्हालाही आदर मिळेल. तुम्ही दुसऱ्याचा विश्वासघात केला तर तुमच्या सोबतही विश्वासघातच होणार हे अटळ आहे. ज्या पैशांसाठी तुम्ही दुसऱ्यांबरोबर विश्वासघात केला ते पैसे कोणाचेही नसतात. पैशाचा काही इमान किंवा धर्म नसतो. त्याच्याकडे ना प्रेम भावना आहे ना ममता. तो तर निर्दयी आहे. त्याच्याकडे मन बिन काही नसतं. कमाल आहे त्यांची जे पैशांसाठी मोठ्यात मोठा अपराध करतात. मग पैसा पण त्यांना लाथाडतो. नंतर मग तोच मनुष्य पैशासाठी दारोदारी भटकत राहतो. म्हणून पैशाला तेवढंच महत्व द्या जेवढं गरजेचं आहे. पैशासाठी आपली नाती आपले संबंध तोडू नका. लक्षात ठेवा की नाती माणसाची ताकद असतात. आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, काका काकी, आजी आजोबा, मामा मामी ही नाती म्हणजे माणसाच्या समृद्ध कुटुंबाचं लक्षण आहे. नाती आणि नातेवाईकच तर माणसाची संपत्ती आहे. जेव्हा नातं तुटतं नातेवाईक तोंड फिरवतात. त्यावेळी त्याच्या समृद्ध कुटुंबाची एक कडी तुटते आणि त्याची संपत्ती कमी होते. मग काय गरज काय आहे नाती तोडण्याची? का आपण आपल्या नातेवाईकांना धोका द्यावा? का विश्वासघात करावा त्यांच्या बरोबर केवळ पैशांसाठी? अरे प्राप्तच करायचं तर त्या ईश्वराला करा, पैसे नाही. नातं त्या ईश्वराशी जोडा. कारण तो पैशासारखा निर्दयी नाहीये. त्याच्या आत पण एक मन आहे जे माणसासाठी धडधडतं. तो जितका कठोर आहे त्याच्या कितीतरी जास्त पटींनी तो कोमल आहे. आणि या कोमल भावनांचा अनुभव आपण तेव्हा घेतो जेव्हा आपण ईश्वराशी नातं जोडतो, त्याला आपला नातेवाईक बनवतो. सबका मालिक एक. नमस्कार. राधाबाई, तुम्ही तर अक्कलकोटला जाणार होतात ना? हो, पण मी आता माझा निर्णय बदललाय. आता मी तोपर्यंत शिर्डीतून जाणार नाही जोपर्यंत साईबाबा मला गुरुपदेश देत नाही. मग तुम्ही द्वारकामाईमध्ये का नाहीये? साईबाबांनी मनाई केली. आता मी साईबाबांची वाट इथेच पाहीन. आणि जेव्हा साईबाबा मला बोलावतील तेव्हाच मी द्वारकामाईमध्ये जाईन. देवा, हे काय नाटक आहे देवा? नाटक? नाहीतर काय. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, त्या राधाबाईवर कृपा करा. राधाबाईला सांग की ती संगमनेरला परत जावं. अरे नाही जाणार ती. हीच तर समस्या आहे ना.
नाही जाणार ती. त्यांनी पणच घेतलाय, तुमच्याकडून गुरुउपदेश घेतल्याशिवाय संगमनेरला नाही जाणार. मग तर अवघड आहे श्यामा. अरे तुमच्यासाठी काहीही अवघड नाहीये देवा. तुला तर ठाऊक आहे श्यामा की मी कुणालाही गुरुपदेश नाही देत. बिचारी म्हातारी आहे देवा. मी पण तर दररोज म्हातारा होत चाललोय ना श्यामा. हद्द झाली तुमची. सरळ उत्तर देऊच शकत नाही. श्यामा, मुलांना शिकवता शिकवता तू स्वतःच मुलांसारखा हट्टी झालायस. आत्ताच तर तुम्ही नात्यांबद्दल बोलत होतात की नाती माणसांसाठी संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, वैभव आहे आणि आणखी काय काय बोलात. आता जर त्या राधाबाई तुमच्याशी नातं जोडायचं म्हणतायत तर तुम्ही नकार देताय. नातं ईश्वराशी जोडायचं असतं श्यामा. तुम्हीच तर आमचे ईश्वर आहात देवा. मी ईश्वर नाहीये श्यामा, मी तर त्याचा सेवक आहे. शब्दांच्या खेळाने राधाबाईंचं मन शांत नाही होणार. तुम्ही तिला गुरुपदेश देऊन टाका. नाही. मग आता भांडावं लागेल तुमच्याशी. मागच्या 72 जन्मापासून माझ्याशी भांडणच तर करत आलायस. राधाबाईशी तुझं काही नातं आहे ना, काही गोत आहे, तरीही तू त्यांच्यासाठी माझ्याशी भांडण करतोय. मी तर देवा, अरे स्वतःबद्दल विचार कर. स्वतःबद्दल राधाबाईला गुरुपदेश द्यायला सांगतोयस, पण तू माझं म्हणणं कधी ऐकलंयस का? तुम्ही खोटं बोलताय देवा. तुमचा शब्द तर माझ्यासाठी वेदांपेक्षाही मोठा आहे. मी कधी तुमची अवज्ञा नाही केली. आजकाल तू खोटं पण बोलायला लागलायस का श्यामा? काय खोटं बोललो मी तुमच्याशी? हा, हेच की माझी अवज्ञा नाही करत तू. केव्हापासून सांगतोय मी की वणीला जा, वणीला जा. गेलास का तू? नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. तुम्ही त्या राधाबाईंना गुरुपदेश द्या किंवा नका देऊ, मी वणीला नाही जाणार. इथेच राहीन मी, इथेच. वणीला नाही जाणार. श्यामा, तू निष्कपट आहेस. तुझं मन कोमल आणि स्वच्छ आहे. नेहमीच दुसऱ्यांचं भलं चिंततोस, म्हणूनच मला प्रिय आहेस. सबका मालिक एक. अरे द्वारकानाथजी, तुम्ही इथे? अरे मी तर तीर्थयात्रेला निघालो होतो गुरुजी, पण तितक्यात तुमच्या घरून वैद्यबुवांचं बोलावणं आलं. मग मी टांगा घेऊन इकडेच निघून आलो. वैद्यबुवांना बोलवणं? आणि माझ्या घरून? हो. हे बघ. सुशीला ताई, हे घ्या, गुरुजी पण आले. काय झालं? माझी पत्नी तर बरी आहे ना? हो गुरुजी, घाबरू नका. काकी एकदम व्यवस्थित आहेत. हो, घाबरू नका. मी औषध दिलंय. म्हणजे वैद्यबुवांनी जे औषध काकींना द्यायला सांगितलं होतं ते औषध काकींना दिलंय मी. श्यामा गुरुजी, तुम्ही काळजी करू नका. माझं औषध खूप प्रभावी आहे. कळलं? लवकरच बऱ्या होतील त्या. पण हो हो, चला. चला वैद्यबुवा, उशीर होतोय आपल्याला. काळजी करू नका. हा, काळजी नका करू. या, बसा बसा. हो, येतो. जा गुरुजी. चला भाऊ. तुला तर ताप आहे. खूप होता. वैद्यबुवांच्या औषधाने कमी झाला. वैद्यबुवांना का बोलवलं? साईबाबांची उदी घेतली असतीस. उदी नाही मिळाली. पण हा तुला अचानक ताप? छातीत गाठ आलीये आणि दुखतंय देखील खूप. तुझ्या लहान भावाच्या छातीत देखील असंच दुखत होतं श्यामा. बाबा, आराम करा देवा? ताई, आराम करा. देवा, तुम्ही अचानक इथे? कमाल करतोय श्यामा तू. मी इथं आलेलं आवडलं नाहीये का तुला? नाही, असं नाहीये. पण तुम्हाला माझी पत्नी आजारी आहे हे माहिती असूनही तुम्ही मला सांगितलं नाही, हे नाही आवडलं मला.
बरं बाबा, चूक झाली. पण तुम्ही तर चुकूनही चुकत नाही ना. अरे वादच घालत बसशील की माझ्या बहिणीकडे जरा लक्ष पण देशील? ते लक्ष तर तुम्हीच देणार आहात. आम्ही जर तुमचे भक्त आहोत तर मग हा त्रास सारखा सारखा कशासाठी? मला का विचारतोयस? तुझ्या घरातले एखाद्या मोठ्या माणसाला विचार, हे असं का होतंय म्हणून. त्यांना माहित असेल की बाप्पा आणि ताईच्या छातीत गाठ का झालीय. कदाचित तू वणीला गेलास तर तुला सगळं समजेल. सबका मालिक एक. साईबाबांनी तुम्हाला किती वेळा वणीला जायला सांगितलंय, पण तुम्ही त्यांचं का ऐकत नाहीये? अरे राम 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 द्वारकानाथजी, अहो तुम्ही म्हणालात आणि आम्ही शिर्डी सोडून तुमच्या बरोबर निघून पण आलो हो, पण ह्या तीर्थयात्रेने आम्हाला मिळेल तरी काय? मिळेल वैद्य बुवा, मिळेल. आपल्यालाही मिळेल आणि त्या ढोंगी साईलाही मिळेल. जय दुर्गा जय माता, जय दुर्गा जय दुर्गा जय माता जय माता, जय दुर्गा जय दुर्गा जय माता जय माता, जय सिंह वाहिनी जय असुर नाशिनी, सिंह वाहिनी असुर नाशिनी शैल सुजाता, जय दुर्गा जय माता जय माता, जय दुर्गा जय माता जय माता. असाच तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे आई. सर्वांना मनशांती लाभो, सर्वांना सुख समृद्धी मिळो, सर्वांचं कल्याण कर आई, कल्याण कर. नाटक सर्वांसमोर नाटक करत राहतो हा. चला जाऊया. काकाजी, काकाजी माझ्या मुलाला वाचवा, त्याला साप चावलाय. वाचवा काकाजी, माझ्या मुलाला याला साप चावलाय. याला वाचवा काकाजी, वाचवा माझ्या मुलाला, याला साप चावलाय. काकाजी. वैद्य बुवा, या मुलाला चटकन औषध द्या. हा. अरे राम 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 द्वारकानाथजी, अहो तुमचा महिमा वाढवण्याची याहून मोठी संधी नाहीये आपल्याजवळ. माझ्या मुलाला या वाचवा. मुलाला द्वारकानाथजीच वाचवणार. मी कसं काय? अहो ते म्हणजे अहो, जिथे साप डसलाय ना तिथून तोंडाने विष ओढून वाचवा. अरे चुप्प बस नालायका. गाढवा द्वारकानाथजी, मी तुम्हाला विष न पसरण्याचं औषध देईन. ते चूर्ण तुम्ही ह्या मुलाला खाऊ घाला, समजलात? मग आपण त्याची जखम गरम गरम पाण्याने धुवून घेऊ, मग तुमचा जय जयकार होईल. चिंता नका करू ताई, आमचे बाबानाथ स्वामी ह्याला बरं करतील. हो वैद्य बुवा, हे नाथ बाबा कोण आहेत आणि कुठे आहेत? का आपल्या मंद बुद्धीचं प्रदर्शन करतो? काकाजी अरे वाचवा. नाथ बाबा म्हणजे आपले द्वारकानाथ बाबा. आमचे नाथ काकाजी बाबा वाचवा तुमच्या ना मुलाला माझ्या वाचवतील. मुलाला. या नाथ बाबा. रडू नका तुम्ही. हे माता सप्तशृंगी, या मुलाला नवीन जीवदान दे आई. या मुलाचं कल्याण कर आई. या मुलाला नवीन जीवदान दे आई.
माझा मुलगा बरा झाला. माझं बाळ ये. नाथ बाबाची कृपा झाली तर साक्षात मृत्यू देखील पळून जातो घाबरून. हो. जय सप्तशृंगी. जय हो, जय हो. नाथ बाबांचा, नाथ बाबांचा, नाथ बाबांचा, नाथ बाबांचा, नाथ बाबांचा. विजय असो. जय हो. अरे द्वारकानाथजी, आता तुम्ही वणीच्या लोकांसाठी देव बनलात. अरे माझे देव तर तुम्ही आहात वैद्य बुवा. अरे राम राम. पण माझ्यावर तुमची अशीच कृपा राहू द्या. काय वैद्य बुवा जास्त आकाशात नका उडू. पटकन जमिनीवर परत या. तुम्हाला ठाऊक आहे ना, जेव्हा जेव्हा द्वारकानाथजींनी तुमचं कौतुक केलंय तेव्हा तेव्हा तुमचा खिसा रिकामा झालाय. चल चल मूर्खा. तू बाबांकडे जावंस. तिथे जाऊन तुझ्या मनाला शांती मिळेल आणि तुझं मन पुन्हा स्थिर होईल. नाथ बाबा, नाथ बाबा, बाबा. आई सप्तशृंगी देवीने ज्या बाबांबद्दल सांगितलं होतं हे तेच बाबा असणार. बाबांना आईने माझ्यासाठीच वणीत पाठवलंय. हेच बाबा माझी हरवलेली मनशांती आणि माझ्या कुटुंबाचा हरवलेला सुख समाधान परत आणून देतील. साधू संत म्हणतात की स्वामी, ईश्वर, देव सगळीकडे आहे, प्रत्येकात आहे. फुलात पण तो आहे आणि काट्यात पण, माणसात पण आहे आणि जनावरांमध्येही, झाडाझुडपांमध्येही आहे आणि दगडांमध्येही. मग आपल्याला तो दिसत का नाही? ईश्वराला पाहता नाही येत, पण जाणवता नक्कीच येतं. पण कसं? जेव्हा रात्रीच्या गर्भातून सूर्याचा उदय होतो तेव्हा आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार होतो. पुन्हा जेव्हा हवेची झुळूक येऊन आपल्याला थंडावा देते तेव्हा आपल्याला कळतं की ईश्वर आहे. जेव्हा कुणीतरी उपाशी तहानलेल्यांची तहान भूक भागवतो तेव्हा आपल्याला ईश्वराची जाणीव होते. म्हणून ईश्वराची जाणीव ठेवा. तो इथंच आहे, तुमच्या जवळपास आहे, तुमच्या समोर आहे. सबका मालिक एक.